बाटप, कर्णपुरण सर्व विषारी झाड आहेत. मी सांगितलं हात लावायचे नाहीत म्हणून. तसं आहेत ना हे सर्व असतील. इथून आय थिंक बाहेर पडायला रस्ता आहे वाटतं. वडाच्या झाडात नेत आहेत. वडाच्या झाडाच्या आतमध्ये गेले नाहीत ना कधी. बघा तुम्ही आम्हाला पण आतून. हा काय माहितीये सांग. हे वारुळाचं काय माहितीये का की ते माहितीये कुठल्या तर देवाला केस दिली जातात गेल्यावर तिरुपती बालाजी त्याबद्दल आहे हे. अच्छा. तुम्ही गुगलला जाऊन नक्की सर्च करा तेव्हा आठवेल तुम्हाला चहीस मिळते. अच्छा. नाही नैस्य. कटिवस्ती. हे बघ इकडे पण आहे का. हा था पत्र पोटली स्वेद. आवाज येतोय यार. हा अरे ते ट्रेन आहे ना, ट्रेन नेते ना आतमध्ये. नाडी स्वेद. नाडी स्वेद. तेच आहे दोन्ही पण. ए हे बाटप कर्णपुरण. हे केस कापतात. कलिंगड आहे. श्रीवर्ती. माझ्याकडून करून घेतलं थोडंफार तरी अंदाज येतो. कोल्हापूरची लस्सी. कोल्हापूरची लस्सी म्हणे. मलाई लस्सी. काय दुधाची लस्सी. दुधाचीच लस्सी असते. कोल्हापूरची लस्सी बोला ना तुझी मन बोला. दह्याची लस्सी असते. कोल्हापूरची लस्सी. फक्त या आणि फक्त घेऊ नका. चांगली आहे ग बस. आम्ही इथे मगरीमध्ये बसलोय. हात दिलाय मला नवऱ्याने रागवून. अच्छा. चला बाय. सर्व विषारी झाड आहेत. मी सांगितलं हात लावायचे नाहीत म्हणून. विषारी झाड. हे जोक मारला तर हसायला नको नको. आईच्या गावात हे वरती पण आहेत. ठीक आहे. कॅक्टस आहेत ना हे सर्व. अरे त्याचे हे असतील. प्रकार आहेत सुजू. हे तर आपल्या गावी असे रानात उगतात. ते वेगळे असतात रानात उगतात ते. हात नको लावू. हात नको लावा. काय काय आहे हे बघ ना फुल बघ कसं आलंय. मला हे खूप आवडले. मग पिल्लू पिल्लू आहेत ना ते. हा पण ते विषारी आहेत. त्या बबन कमळ बघ. लहानपणीची आठवण.
नाही आली. जायचं दिसतंय ना. शेवाळ दिसतंय. पहिला कोण जात आहे? चले हो गया. पाणी बघून झालं. चला आता. ए ओ शॉर्टकट इथून जायचं एक्झिट. नाही चल इथून पण आहे. नाही तिथून एक्झिट आहे. मगाशी ते बोलले. तिथून एक्झिट आहे. संपलं. छान असं कोरिओ पार्क केलंय. इथून जायचं आपल्याला इथे पुढे चालत थोडा वेळ बसलोय आम्ही विश्रांती. आता जाऊ इथून पुढे चालत अजून काय काय आहे बघायला. हे दिलंय खूप काय काय आहे. प्राचीन शिव मंदिर आहे, मुख्य पार्किंग आहे, सिद्धगिरी बाजार आहे, सिद्धगिरी उपहारगृह आहे. बघूया. ते फिरून झाल्यावरती इथे अन्नछत्राची सोय आहे. दुपारी 12:30 ते 2चा टाईम आहे आणि इथे लाईन लावून मग ताटं वगैरे घेऊन यायची. इथे पाठीमागे ताटं घ्यायला आहेत या पाठीमागे तिच्या पाठीमागे आणि मग इथून तुम्ही रांग लावून आणि मग तिकडे जेवणाची सोय आहे प्रॉपर. 2 वाजेपर्यंतचा टाईम आहे आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला जसं जमेल तसं 2 वाजेपर्यंतचा टाईम आहे. 2 वाजेपर्यंत एकदा टाईम झाला की मग डायरेक्ट संध्याकाळचं जेवण आहे. नंतर जेवण नाही आहे. तर मग बघूया. आता आपण इथे खूप लाईन आहे तोपर्यंत आपण बाहेर दुसरीकडे हा टाईम युटिलाइज करूया. बघूया आता पुढचा काय सीन कसं काय जेवणाचं वगैरे कसं करतोय आपण. चला. फुल ऍडजस्टमेंट चालू. फुल ऍडजस्टमेंट. कोल्हापूर बोलते. कोल्हापूर में बजट बोलते